तसंच या ठिकाणी आजचा जो वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचा नाट्यप्रयोग चालू आहे। यंदाचा हा नवीन संचसुद्धा आहे आणि नवीन नाट्यप्रयोगसुद्धा या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न दिसतोय आणि याच प्रयोगाच्या माध्यमातून आजचे जे दशावतार कलाकार या नाट्यमंडळामध्ये पाहायला मिळतात त्यांची आपण औपचारिकरित्या ओळख करून घेतोय। नाव तुमचं? माझं नाव संतोष अर्जुन शेडकर, राहणारा आवेरा। आवेरा गावचे हे रत्न आहेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याचं नाव महाकाय गणेश। महाकाय गणेश हा नाट्यप्रयोग चालू आहे आणि त्यात तुमची भूमिका नेमकी काय आहे? गोपाळ ब्राह्मण म्हणून आहे, गरीब घराण्यात जन्म असतो आणि प्रत्येक गोष्टीला त्याला कुठली गोष्ट सहज मिळत नसते, म्हणजे लोकांचा निपुत्री असल्यामुळे लोकांनी त्याला राज्य आपल्या गावातून बाहेर काढलेलं असतं। अशा स्वरूपाचं ही आजची भूमिका, एकच भूमिका सादर करा। अजून कोणकोणत्या सादर या नाट्यप्रयोगामध्ये आहेत किंवा अन्य, म्हणजे याविषयी आपण चर्चा करणार आहोत। या नाट्यप्रयोगात एकच भूमिका आहे। हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून। दशावतार कारकीर्द म्हणून विचारात घ्यायला गेलं तर साधारणतः किती वर्ष तुम्ही या दशावतार क्षेत्रामध्ये काम करताय? मी पहिल्यांदा 4थीत असल्यापासून शाळेत एक सरस्वती पूजनाचं नाटक करायचो। ते आम्ही त्या 4थीत असल्यापासून तोंडाला रंग बसला तो अजूनपर्यंत बंद झालेलाच नाही आमचा। शाळा सुटल्यानंतर आम्ही आमची स्वतःची सावरेश्वर कंपनी होती, ते चालू म्हणजे ते आम्ही सगळे एकत्रच होतो
ती कंपनी होतो. त्या कंपनीत जवळजवळ 12 ते 13 वर्ष होतो. त्यानंतर नाईक मोचेमाडकर त्यांच्याकडे गेलो, तिथे 5 वर्ष झाली. आणि त्यानंतर नाईक कंपनी सोडल्याच्यानंतर आत्ता या वावळेश्वर कंपनी माझं हे 7वं वर्ष झालं आहे. म्हणजे साधारणतः 4थीपासून आजपर्यंत अंदाजे किती वर्ष झाली असेल दशावतार क्षेत्रात? हां, ही 25 वर्ष ते झाली. 25 वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये काम करत आहे. आजपर्यंत कोणकोणत्या, आजची ब्राह्मणाची भूमिका आहे, अजून कोणकोणत्या भूमिका तुम्ही या दशावतार ह्या नाट्यमंडळांमध्ये? दशावतारात ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस स्त्री भूमिका पहिली केली. स्त्री भूमिकेनंतर एक 4-5 वर्षे मी स्त्री भूमिका केल्या. त्यात कॉमेडी, स्त्री भूमिका आणि सात्विक राणी वगैरे असं करायचो. त्यानंतर मी स्त्री भूमिका सोडून त्यानंतर सुरुवात केली ती राजपाटाला केली. नंतर व्हिलन, आजपर्यंत मी सगळ्या नारदापासून सगळ्या भूमिका केलेल्या आहेत. म्हणजे दशावतार कलाकार हा अष्टपैलू कलाकार म्हणून संबोधला होता. त्यातील स्त्री अभिनय कलाकार ते सर्व नारद किंवा राजपाट किंवा अन्य सात्विक ज्या भूमिका आहेत त्या, खलनायकीसुद्धा किंवा म्हणजे गरज पडेल त्यानुसार तुम्ही केलं. म्हणजे अष्टपैलू दशावतार कलाकार म्हणायला हरकत नाही तुम्हाला. हे दशावतार कला सादर करत असताना तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती? म्हणजे इतक्या वर्षात तुम्ही ज्या भूमिका सादर केल्यात त्यातील तुम्हाला कोणती आवडली त्याविषयी तुमची भूमिका? मला सात्विकच भूमिका अशा राजपाटाच्या का दुःखी वगैरे सोंगाच्या करायला जास्त आवडतं भूमिका. ही भूमिका तुम्ही साकारली. असा कोणता राजा जो तुमच्या लक्षात राहिला आहे, असा राजा तुम्ही साकारला आहे? आम्ही पहिल्यांदाच सावरेश्वर कंपनीमध्ये शेगावच्या गजानन महाराज केलं होतं. त्याच्यात मी कुष्ठरोगी केलं होतं आणि तो कुष्ठरोगी इतक्या लोकांनासुद्धा आवडला, मला तो अजून आठवतो आहे. म्हणजे एक आवडलेली भूमिका तुमची. दशावतार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना एक मार्गदर्शक किंवा गुरु म्हणून कोणाचं नाव घ्यायला आवडेल किंवा त्या कोणाचं तुम्ही? नाही, आम्ही जे घडलो आहे ते आमचे सावरेश्वर कंपनीचे मालक प्रकाश आकेरकर, पारसेकरकडे त्यावेळी पेटी वाजवत म्हणून काम करायचे, त्यांनीच आम्हाला साऱ्या घडविलं. मागच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की आपल्या ज्या वाडीतील आहेत किंवा आमच्या गावातील आहेत त्यांना बऱ्याच जणांना संधी देण्यासाठीच ही कंपनी त्यांनी स्थापन केली होती आणि त्यात बऱ्याच कलाकारांना संधी त्यांनी दिली आणि ते गुरुवर्य समान या ठिकाणी म्हणजे शिकण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक म्हणून ठरलेत. त्याच्यानंतर दशावतार ज्या भूमिका सादर करत असताना तुम्हाला आवडलेली भूमिका झाली. त्याच्यानंतर तुम्ही कोणकोणत्या कंपन्यांमध्ये साधारणतः या नाईक मोचेमाडकर कंपनी 5 वर्ष होतो तिथं, म्हणजे 8 दशावतार भट संकासूर करून मी राहिलेली भूमिका करायचो. एक वेळ असंच झालं की त्यांच्याकडे नारद होतो, नारद मध्येसून यायचा बंदच झाला. मग त्यावेळी त्या सीझनमध्ये एक 15-20 वेळा मी नारदसुद्धा केला. म्हणजे वेळ पडेल तशी त्या भूमिका तुम्ही साकार केल्यात. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी माझं सिंधुदुर्ग मिनाद्वारा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. अभिनंदन. तसंच या ठिकाणी वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळातील महत्त्वाची जी भूमिका, खलनायकाची भूमिका जी असते ती साकारण्याचे काम करतात. त्यांची आपण ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं? माझं नाव नाना प्रभू, राहणार तेंडोली, वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळामध्ये संचालक म्हणून काम करतो. सगळं स्वतः वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक आणि खलनायकी भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे, मला वाटतं आजच याचं ओपनिंग आहे, नवीन नाट्यप्रयोग आहे आणि नाट्यप्रयोगाचं नाव आणि तुमची भूमिका या नाट्यप्रयोगातील काय? महाकाय गणेश म्हणजे इडगुंजीचा महागणपती असा हा आजचा नवीन नाट्यप्रयोग आहे. याचं कथासंकल्पना मीच आणलेली आहे त्यामुळे आज पहिलाच प्रयोग असल्यामुळे थोडंसं दडपण आहे, पण होतं आहे. मग आता एक प्रवेश केल्यानंतर वाटतं की होऊ शकतं व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही आहे असं. म्हणजे आजचा नाट्यप्रयोग आहे त्यातील कथा संकल्पना तुम्ही साकारलेली आहे. म्हणजे एक छोटासा प्रयत्न आहे आणि तो कुठेतरी चांगल्या वळणावर येतो आहे असं म्हणतात. त्यातील जी तुमची भूमिका आहे खलनायकाची, दानवाची, त्या दानवाचं नाव वज्रकेतू. साधारणतः काय कशा स्वरूपाचं ते पात्र आहे? म्हणजे कसं, वज्रकेतू म्हणजे साऱ्या गुरुदेव शुक्राचार्य यांनी त्याला वरदान दिलं आहे अजिंक्याने अमरत्वाचं. साऱ्या देवतांवर विजय संपादन करून तो पाताळ भवन येतो आणि पाताळ भवनात त्याचा आनंद उत्सव चालू असताना नारद मुनी येतात, सांगतात की सर्व काही मिळवलंस पण याचा उपयोग का, तर याच्या पुढे तुझ्या पश्चात कोणतरी चालवणारा पाहिजे म्हणून ते म्हणजे वारस पाहिजे. मग लग्न केलं पाहिजे. मग लग्न कसं केलं पाहिजे, तर मृत्यूलोकाच्या ठिकाणी कित्येक दारिद्र्याने म्हणजे अशी गरीब व्यक्ती आहेत, त्या गरिबातली एखादी कन्या त्यांना धनाची जर लालसा दाखवली असेल तर तो सहजरित्या तुझ्याकडे येऊ शकते, ओढ घेऊ शकते. अशा पद्धतीचा ह्या कॅरेक्टर आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती.
साधारणतः दशावतार कारकीर्द म्हणून जर आपण लक्षात घेतलं असेल तर किती वर्ष किंवा या दशावतार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय? मी 2010 पासून या दशावतारमध्ये काम करतो. साधारणतः आज 14 ते 15 वर्ष या 15 वर्ष या नाट्य म्हणजे दशावतार क्षेत्रामध्ये काम करताय. ह्या 15-16 वर्षात कोणकोणत्या दशावतार कंपन्यांमध्ये काम केलं आहे? या 15-16 वर्षात म्हणजे पहिले आम्ही आमच्या वावळेश्वर दशावतारातच काम केलं, पण कधी कोणीतरी बोलवलं असेल तर चेनवनकर दशावतार, सुधाकर दळवी संचालक, त्याच्यानंतर शरद मोचेमाडकर, बाळकृष्ण गोरे दशावतार चालवायचे, त्यावेळी त्यांच्यातनं केलं. आजगावकर दशावतारमध्ये काम केलं. त्याच्यानंतर यक्षिणीत काम केलं, यक्षिणी दशावतार. त्याच्यानंतर ओमकार नटेश्वर, कालेली, पित्रे गुरुजी यांच्या मंडळातसुद्धा. पण असं ठराव कोणाबरोबर केला नाही, कारण आमची स्वतःची कंपनी असली, पण असं कोणाचं अडलं तर आम्ही जायचो त्यावेळी. आणि त्यामुळे कसं जायचं, दुसरीकडे बाहेर गेल्यामुळे शिकायला पण मिळत होतं, नवीन नवीन कलाकार भेटायचे. त्यात आता कैलासवासी निकम पुळास गावचे, त्याने सुद्धा चांगल्यापैकी आम्हाला ओमकार नटेश्वर कालेलीत असताना विलन कसा असावा, काय करावं, म्हणजे त्याचं असे बारकावे त्यांनी सांगितले होते त्यावेळी. आजपर्यंत दशावतार क्षेत्रात काम करत असताना खलनायक सोडून अन्य भूमिका कोणकोणत्या केल्या? स्वामी समर्थ ही भूमिका केली, बाकी तसे खलनायकच. देहयष्टी असल्यानंतर आणि आवाज त्याचा पुरेपूर फायदा तुम्ही घेत खलनायकी सादर केलात. हे झालं तुमच्या दशावतार कारकिर्दीविषयी. साधारणतः ही दशावतार क्षेत्र, आता निकम माऊलींचं तुम्ही नाव घेतलं, तसं मार्गदर्शक म्हणून अजून कोणाचं नाव घ्या? मार्गदर्शक म्हणजे आमचे दशावतारातील भीष्माचार्य म्हणजे यशवंत काका तेंडोलकर, त्याच्यानंतर विलास तेंडोलकर, पप्पू चव्हाण, प्रशांत खानोलकर म्हणून आहेत, ते अष्टपैलुकर. त्यांनी सुरुवातीला आम्हाला मार्गदर्शन, आणि आता मला मार्गदर्शन पाहिजे ते आमच्या कंपनीतील विघ्न राजेंद्र म्हणजे बच्चू कोंडूरकर यांच्याकडून सुद्धा मी चांगल्यापैकी मार्गदर्शन घेतो. ते सुद्धा आम्हाला देतं, म्हणजे कसा प्रवेश करायचा, काय बोलायचं, समयसूचक, ते कसे याच्यात जरा माहीर आहेत सर्व गोष्टीत, आणि त्यांचं पुराण वाचन वगैरे आहे, त्यामुळे ते सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतात. म्हणजे कसं बोलल्यानंतर, हे बोलल्यानंतर कसं होणार, ते बोलल्यानंतर कसं होणार, हे सध्याचं मार्गदर्शन बच्चू कोंडूरकर करतात. म्हणजे आज साधारणतः 15 ते 16 वर्ष दशावतार क्षेत्रामध्ये काम करत असूनसुद्धा दुसऱ्याकडून शिकण्याची जी काही तुमची हे आहे, म्हणजे उत्सुकता आहे किंवा जो नम्रपणा आहे, तो तुम्ही अजूनपर्यंत तो तसा ठेवताय. आणि नवनवीन शिकणं म्हणजे जे माणसाचं, म्हणजे माणूस हा कायम आयुष्यभर शिकत असतो, आणि ती कुठेतरी धारणा तुमच्या या ठिकाणी आहे. खलनायकी भूमिका तुम्ही साकारताय. आजपर्यंतच्या भूमिकेत साधारणतः तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती? द्विध्वानर म्हणजे द्विध्वानर म्हणून एक चरित्र होतं, म्हणजे त्याचं नाव संकर्षण ही भूमिका मोरेश्वर सावंतसुद्धा आम्हाला त्यावेळी पहिल्यांदा मार्गदर्शन करायचे. बाबा मयेकर, पप्पू नांदोसकर, पण त्यांचं आम्ही जास्त असं मार्गदर्शन घेतलं नाही, की त्यांच्याशी जास्त संपर्कात नाही. पण मोरेश्वर सावंत आम्हाला संकर्षण भूमिका सांगल्या, म्हणजे संकर्षण नाटक पूर्णपणे सांगायचे. त्याच्यात मग द्विध्वानर कसा करायचं, मग ती लोकांना पण पसंत केलं. आणि द्विध्वानरामुळे नानाप्रभू हे नाव कुठेतरी दशावतारात लोकांना समजलं. तसेच राजा सामंत म्हणून आहेत समालोचक, माहितीच असतील तुम्हाला. राजा सामंतांनी पहिलं लाजरी महोत्सव कुडाळ येथे मला भीमाची भूमिका दिली, आणि त्या भीमाच्या भूमिकेमध्ये देहअष्टी असल्यामुळे भीमाच्या भूमिकेमुळे बरीचशी द्विध्वानरामुळे मिळाली, पण भीमाच्या भूमिकेमुळे जास्त प्रसिद्धी मिळाली. द्विध्वानर आणि भीम ही तुमच्या आठवणीतील भूमिका तुम्ही सांगताय. अलीकडच्या काळात स्वामी समर्थ ही भूमिका, ती पण म्हणजे आमचे कोरगावचे आमच्या कंपनीचे हितचिंतक दयानंद वेंगुर्लेकर, ते एक म्हणजे प्रायमरी शिक्षकच आहेत. त्यांनी आम्हाला कलियुगाचे इच्छितदाता आणि त्याच्या आधी तोची एक समर्थ ही 2 कथानकं दिलेली. त्याच्यात मी स्वामी समर्थांची भूमिका करायचो. तीसुद्धा म्हणजे गोव्यातील लोकांना किंवा महाराष्ट्रात देहअष्टी असल्यामुळे लोकांना ती हुबेहूब आवडायची. आजचा नाट्यप्रयोग तुम्ही म्हणजे कथासंकलन करण्याचा प्रयत्न केला आहे, तसंच अजून म्हणजे यापूर्वी अजून कोणकोणते नाट्यप्रयोग लेखन करण्याचा प्रयत्न आहे किंवा काय? त्याच्यापूर्वी मी दत्त माझा कैवारी हे एक नाटक हे केलेलं कथा. तर जास्त मी संकल्पना काय तशी करत नाही, कारण कसं आमच्या कंपनीत विघ्न राजेंद्र म्हणजे बच्चू कोंडूरकर असल्यामुळे माझ्यापेक्षा चांगले असल्या कारणाने, म्हणजे त्यांचं अभ्यास वगैरे चांगला असल्यामुळे मी काय जास्त काय असा वेळ माझ्यावर कधी आलाच नाही.
त्यामुळे तेच करतात. असं केव्हा तरी आपलं असं काय आवडलं छोटासा प्रयत्न. हां, आणि ते सुद्धा त्यांच्याशी म्हणजे हे करून त्यांना सांगून वगैरे कसं करायचं काय करायचं त्यांचं मार्गदर्शन घेऊनच मग ते काढायचं. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझं सिंधू रवींद्रनाथ भारुड यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजचा नाट्यप्रयोग, त्याच्यानंतर तुमची कारकीर्द आणि तुमच्या ज्या भूमिकेबद्दल तुम्ही सांगितलं खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तसंच आजचा जो वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचा यंदाचा नवीन संच आणि नवीन नाट्यप्रयोग चालू आहे, त्यातील नारदाची भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत. त्यांची आता औपचारिकरित्या आपण त्यांची ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं? गौरव विजय राव. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यात नारदाची भूमिका साकारत आहे तुम्ही. साधारणतः नारद ह्या प्रयोगामध्ये कशा रीतीने पात्र साकारत आहे, म्हणजे काय प्रसंग आहे किंवा काय सांगाल या भूमिकेविषयी आजच्या भूमिकेविषयी प्रथम सांगायचं तर म्हणजे पहिल्यांदाच प्रवेश आहे तो राक्षसाबरोबरचा. पाताळभुवन सम्राट वज्रकेतू. मग त्या वज्रकेतूजवळ जाऊन फक्त काय आहे, त्याच्याजवळ सर्व ऐश्वर्य आहे, पण त्याची एक वामबाजू रिक्त म्हणजे काय, लग्न केलं नाही. मग ते लग्न का हे सांगायचं आहे. मग ते लग्न एका गरीब मुलीशी करायचं आहे. तुला श्रीमंताजवळ का करायचं नाही, कारण श्रीमंत हे पैशाचे लालचे असतात. मग गरिबाकडनं का अपेक्षा, तर गरिबाची मुलगी केल्यानंतर ते संसारात सुख निर्माण करते, हे त्याला तिथे सांगायचं आहे. आणि हेच समाजाला प्रबोधन आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाची भूमिका तुम्ही साकार करत असताना. साधारणतः दशावतार कारकीर्द म्हणून विचारात गेला तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रात काम करते? आता जवळपास मला दशावतार क्षेत्रात 13 ते 14 वर्ष झाली. प्रथम म्हणजे ओंकार नटेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ कालेली ही माझी पहिली म्हणजे मुखकमलाला जो म्हणतात तो कलर लावायची पहिली स्टेप आहे ती तिथून. त्याच्यानंतर मी आणि ही कलर तोंडाला लावायला शिकवला कोणी तर सिद्धेश घोगळे. दशावतार म्हणजे काय आहे, दशावताराचा पूर्णतः अभ्यास हा सिद्धेश घोगळे हे गुरुच्या ठाई राहून आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवली. आतापर्यंत ते आम्हाला प्रत्येक गोष्ट पोचवतात. त्याचप्रमाणे तदनंतर मी ओंकार दशावतार नाट्यमंडळ म्हापड काका गोसावी प्रस्तुत त्या कंपनीत काही कारकीर्द एक फिरता कलाकार म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेचा अभ्यास केला. त्याच्यानंतर वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळामध्ये आलो. प्रथमच वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ हे माझं पार्श्व नारदाच्या शिक्षणाचं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष थोडंसं प्रगती, तदनंतर हळूहळू प्रगती करून याच कंपनीत मी मोठा झालो, नावलौकिक झालं. वालवलकर कंपनीत परत एक वर्षासाठी गेलो. त्याच्यानंतर पुनश्च ओंकार नटेश्वर जुनी आठवण म्हणून ओंकार नटेश्वर कालेली या कंपनीत, आणि पुनश्च जिथे माझा नारदाचा उगम झाला, जिथे मला नारदाचा हेतू मिळाला आणि माझ्या कलेचा हेतू मिळाला, त्या कंपनीत पुनश्च आज नारदाची भूमिका करतो. साधारणतः 15 ते 16 वर्ष तुम्ही या नारद या भूमिकेकडे करताय. म्हणजे फक्त नारद भूमिका करते की अन्य कोणत्या भूमिका? फक्त स्त्रीपात्र सोडून अन्य कोणते वेळे प्रसंगानुसार प्रत्येक भूमिकेसाठी मी तयारच आहे. म्हणजे दशावतार कलाकार हा अष्टपैलू कलाकार असतो आणि ती कुठेतरी पूर्तता याच्या माध्यमातून होते. आजपर्यंत नारद सोडून अन्य ज्या कोणत्या भूमिका आल्या त्यातील तुम्हाला आवडलेली भूमिका कोणती? सगळ्यात मला आवडलेली एक जुनं कथानक म्हणजे विजयमणी प्रलंब जरा राक्षस होते. त्या चरित्रात मी जरा म्हणून भूमिका करायचो. बाळू मांजरेकर कृष्ण, संतोष सामंत त्याच्यात सत्यभामा करायचे. म्हणजे त्यांच्याबरोबर केरकर गुरुजी आहेत ह्याचे कोचऱ्याचे, ते पण त्याच्यात सुंदरपैकी बलराम करायचे. त्यांच्यामुळे मला ते जरा करायला खूप आवडायचे. पूर्ण दशावतार करिअरमध्ये सर्वात आवडीचं म्हणजे माझ्या दशावतार क्षेत्रातील जरा राक्षीण खूप माझ्या प्रिय झाली. नारद म्हणून तुम्ही आदर्श किंवा गुरु म्हणून कोणाला मानताय तुमची भूमिका साकारत असताना? नारद म्हणून आजपर्यंत मी सर्वात प्रथम म्हणजे काका गोसावी. जरी त्याने आतापर्यंत दशावतारात पेटी वाजवली, मालकी केली, तरीसुद्धा नारद हिची सुरुवात गायनापासून होती. मग ते गायन काय, कारण मला पेटी वाजवता येत नाही, पकवाज वाजवता येत नाही, मला स्वरज्ञान नाही, तालज्ञान नाही, पण मी आज गायन करतो हे त्यांच्यामुळे. कारण त्यांनी आज मला दाखवलं सा कुठे म्हणजे ना कुठे लावायचं आहे. त्याच्यानंतर पराग प्रभू आमचे हार्मोनियमवादक संचालक कंपनीचे, त्यांनी पुनश्च मला नारायण या शब्दाची रेसल जवळपास आम्ही 6 ते 7 दिवस फक्त नारायण हे पराग प्रभू आणि नानाप्रभू यांच्या दोघांच्या सानिध्यात राहून नानाप्रभू मला म्हणून दाखवायचे नारायण ललकारी या स्टेपला लागली पाहिजे, या स्वराला लागली पाहिजे. मी पहिलंच सांगितलं मला स्वर कळत नाही, पण हे शिक्षण मला कुठे मिळालं, तर म्हणून माझे दशावतार क्षेत्रात गुरु भरपूर असले ते, पण या नारद कॅरेक्टरसाठी माझे हे 3 गुरु मात्र पूजनीय आहेत.
हे झालं तुम्ही या याच्यात. त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे दशावतार ह्यांची हे झालीत, पण सद्यस्थितीत जे नारद भूमिका साकारत आहेत सद्यस्थितीत किंवा ह्या अगोदरच्या ह्याच्यात आना बागवे माऊली यांच्यापासून असेल आजपर्यंत नारद भूमिका कोणाची तुम्हाला जास्त आवडते? पंढरी घाटकर. पंढरीनाथ घाटकर. हो. का म्हणून? कारण नारद या भूमिकेतील बारकावे जे आहेत ते बारकावे त्यांच्यात परिपूर्णपणे आहेत. म्हणजे कुठच्या प्रसंगाला काय करायचं आहे, अचानक कोणी एखादा प्रश्न केला असेल मग त्या प्रश्नावर उत्तर कोणत्या प्रकारे द्यायचं, म्हणजे हास्य विनोदात याचा अभ्यास. आज बॅकग्राऊंडने गुरु म्हणतात, बॅकग्राऊंड म्हणजे आत्ताचे गुरु माझे म्हणजे एक पंढरी घाटकर आत्ताचे गुरु आहेत. त्यांनी मला भरपूर म्हणजे स्टेजवर चालताना कसं चालायचं आहे, किती पावला स्टेज कवर करायचे, कसं बोलायचं आहे, कोणत्या प्रकारे प्रसंग उभा करायचा आहे. राक्षस समोर असला तर त्याला कसं पळवायचं आहे, उचलून घालायचं आहे. राजा असला तर राजाला एखादा प्रसंग सांगत असताना कसं असं गहिवरलेलापणा यायला पाहिजे स्वरात सुद्धा. म्हणजे त्या गोष्टी एका स्त्री समवेत बोलताना एक पती गेला आहे तुझा हे सांगायचं असेल तर मग तो स्वर कुठचा असायला हवा. कारण जरी नारद असला तरीसुद्धा समोरच्याला भावना सांगताना जर तो भावूक झाला तरच ते कॅरेक्टर उभं राहतं, समोरचा पण प्रसंग निर्माण करतो. हे त्यांनी मला शिकवलं. ओके. म्हणजे हे साधारणतः म्हणजे 9 रसांचा वापर केव्हा कसा करायचा हे घाटकर माऊली यांच्याकडून शिकलात. खरंच खूप खूप धन्यवाद. कारण आज नारद भूमिका आणि अन्य तुमची कारकीर्द किंवा ज्या काही अन्य माहिती देण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. तसंच या ठिकाणी आपण पाहतोय वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळातील ज्यांनी ट्रिक्सीनयुक्त नाट्यप्रयोग ज्यांचा गाजला ते आणि ज्यांनी संकल्पना केली अयोध्याधीश श्रीराम म्हणून ज्यांना बऱ्याच नाट्यरसिकांनी त्यांना संबोधण्याचा प्रयत्न केला, ज्यांची भूमिका केली ते आपल्यासोबत बच्चू कोंडूरकर आपल्यासोबत आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे पहिलाच प्रयोग आहे आजचा, त्यात तुमची भूमिका साधारणतः काय आहे? मी या नाटकात राजा वेदांग या भूमिकेत आहे. म्हणजे तो गणपतीचा भक्त आहे आणि सध्या कर्नाटकमध्ये ज्या गणपतीचं महामंदिर आहे त्याबद्दल ही कथा आहे. आज पहिल्यांदाच आम्ही सादर करतो आहे, त्यामुळे आता पुढे पुढे आणखी त्याचा अभ्यास होत राहील. म्हणजे कथा संकल्पना करत असताना नाना प्रभू आणि तुम्ही म्हणजे हे तुम्ही दोघांनी एक मार्गदर्शन करण्याचा म्हणजे एकमेकांच्या ह्याच्यात हे करून आत्ताच त्यांच्याशी चर्चा झाली त्यानुसार हा प्रयत्न आहे. वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ म्हटल्यानंतर थेट बच्चू कोंडूरकर एक नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून संदेश देण्यासाठी असतात. मग ह्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून काय नेमका संदेश देण्याचा प्रयत्न असणार आहे? आत्ता ह्या नाटकात म्हणजे आधी महत्त्वाचा म्हणजे प्रत्येक नाटकाच्या प्रमाणे आम्ही देतो म्हणजे एक भक्ती मार्गाचा विषय असतो, म्हणजे तो प्रत्येक नाटकात असतो आणि असायला जावा. कारण आता कशी तरुण पिढी म्हटल्यानंतर एक मोबाईलमुळे किंवा सोशल मीडियामुळे त्याची फार गरज आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भक्ती मार्गाचा प्रसार करा हे आम्ही त्यामार्फत तरी लोकांना सांगतो या दशावताराच्या मार्फत. आणि नाटकाच्या शेवटी प्रबोधनात्मक असं म्हणजे काहीतरी समाजात घडत असलेल्या गोष्टी म्हणजे गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळी महाविद्या मातंगी नाटक करायचो त्याच्यात अशी एक म्हणजे ते मीच नाटक लिहिलं होतं. त्याच्यात अशी की देवी मातंगी आहे, 10 महाविद्यातील एक महाविद्या मातंगी, त्याच्यातील अशी आम्ही प्रबोधन करत होतो की आता म्हणजे बलात्कार वगैरे हे विषय वाढत चाललेले आहेत आणि त्याला अनुसरून त्याचं प्रबोधन मी नाटकाच्या शेवटी करायचो आणि लोकांचा प्रतिसादही भरपूर त्याला मिळाला. म्हणजे बलात्कार कशामुळे होतात, ते होऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे किंवा त्यावर त्या संदर्भातील कथा आणि त्याचीच नंतर म्हणजे उगाचच काही सांगायचं म्हणून नाही तर त्या कथेला अनुसरूनच मग ते मार्गदर्शन असं काहीतरी ह्याच नव्हे तर प्रत्येकानं ते करायला हवं असं मला वाटतं. म्हणजे साधारणतः अध्यात्माची जोड घेत वास्तवाला धरून ते करायला हवं. बरोबर. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून. साधारणतः दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेलो तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय? किती वर्ष म्हणजे साधारण 2010 पासून साधारण आमची सुरुवात झाली. नारद आमचे योगेश कोंडूरकर आहेत, ओमकार सावंत स्त्रीपात्र आहेत, परत झांजवाद गोट्या सावंत आहेत. हे सगळेजण आम्ही जवळजवळ आमचं गिरोबा दशावतार नाट्य मंडळ होतं त्या मार्फत आम्ही सगळ्यांनी एकत्रच ही सुरुवात केली
शाळेतल्या स्नेहसंमेलनापासून सुरुवात झालेला हा प्रवास इथपर्यंत चालू आहे. साधारणतः 15 ते 16 वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये काम कोणकोणत्या कंपनीत काम केलं आहे? एक पारंपरिक कंपनी जास्त मी नाही काम केलं. तर वावळेश्वर नाट्यमंडळात आहेच बरीच वर्ष. तेंडुलकर दशावतार झारापचा होता, त्याच्यात यक्षिणी दशावतार माणगाव किंवा आमचे बाळकृष्ण गोरे दशावतार, चेंदवणकर गोरे दशावतार आणि देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर. मग ज्या वर्षी खवले मांजरे नाटक गाजलेलं होतं त्या वर्षी ते तिकडे होतं. आजपर्यंत 15 ते 16 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका? मला आवडलेली माझी भूमिका म्हणजे आता ही सध्या पंचमुखीत हनुमान मला खूप मनापासून करायला आवडतो. त्याच्यानंतर अयोध्याधीश श्रीराम नाटकातला श्रीराम ही भूमिका अगदी मी मनापासून करतो, म्हणजे आवडणारी भूमिका. तशीच खवले मांजरे नाटकात कृष्ण ही भूमिकासुद्धा मला म्हणजे खूप आवडायची. त्याच्या आधी जर बघायला गेलं तर रक्षक झाला राक्षस नाटक आमचं तुम्ही ऐकलं असाल, तर त्याच्यात राजा मित्रसह ही भूमिका म्हणजे खूप एनर्जेटिक होती. तीसुद्धा करायला असतं मस्त मजा वाटायची. म्हणजे त्याच्यातसून असं लोकांना काहीतरी प्रबोधनात्मक देण्यात येतं. तेव्हा सुद्धा योगेश मुंडूर होता, तेव्हा तो गोकर्ण महाबळेश्वराची कथा अगदी व्यवस्थितपणे सांगायचा. मग तो एक संच बसलेला. त्याच्यात रवींद्र भवन साखळी गोव्यात आमचा पहिला नंबरही आलेला. अनेक नाट्यमंडळांमध्ये सुद्धा आमचा त्या नाटकाचा नंबर आलेला होता. म्हणजे अशा आहेत अनेक भूमिका. राजा हरिश्चंद्रसुद्धा 1-2 वेळा करण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजे इतरांप्रमाणे असा फारसं जमलेला नाही, पण तो प्रयत्न केला, लोकांच्या आग्रह असतं. साधारणतः दशावतार कारकिर्दीत तुम्ही राजा साकारतायत, एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय? मार्गदर्शक म्हणायला गेलं तर अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळी दशावतारात पदार्पण केलं त्यावेळी साळगावचे कृष्णा माळकर म्हणून आहेत, त्यांची पहिली साथ मिळाली. म्हणजे बारीक सारीक सगळ्या गोष्टी त्यांच्या बाजूलाच माझी बॅग होती, त्यामुळे बारीक सारीक बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे पहिल्यांदा लिहून वगैरे घेऊन ते कृष्णा माळकर, त्याच्यानंतर मालवणचे सुहास माळकर म्हणून आहेत, ते सुद्धा मित्र आहेत माझे, ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर यक्षिणी दशावतारामध्ये दत्तप्रसाद शेणई आणि असे आणखीन चांगले कलाकार भेटत गेले. शेणईंचं सुद्धा खूप मार्गदर्शन तेव्हा पण मिळालं, आताही मिळतं. आता सध्या मोरेश्वर सावंतसुद्धा एक खूप चांगले मित्र आहेत. काही अडलं काही प्रश्न असेल तर आम्ही त्यांना फोन करून वगैरे विचारतो आणि ते आवर्जून आवडीनं सांगतात, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे अशा स्वरूपात तुम्ही मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न असतो. लोकराजा शिगिरीजी कलिंगण आमचे आदर्श आहेत, म्हणजे गुरुस्थानी मानतो. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी कधी मिळाली नाही, पण मी त्यांना खूप मानतो. ते सुद्धा मला म्हणायचे, म्हणजे माझ्या भूमिका बघून माझं कौतुक करायचे. नाटक बघायला असले तर आवडीनं बक्षीससुद्धा द्यायचे. खवले मांजर नाटकातल्या कृष्णाची सुद्धा त्यांनी खूप स्तुती केली होती ते असताना. आणि उदय कोणसकर एक माझ्या आवडीचे राजा आहेत. हे झालं तुमच्या दशावतार कारकिर्दीविषयी. दशावतारातील मार्गदर्शक तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात. खूप खूप धन्यवाद आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी. धन्यवाद, थँक्यू. तसंच या ठिकाणी वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळातील स्त्री अभिनय कलाकार आपल्यासोबत आहेत, त्यांची आपण ओळख करून घेतोय. नाव तुमचं? माझं नाव बाबली बाळकृष्ण धुरी. बाबली धुरी. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तुमची भूमिका काय आहे? आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील भूमिका म्हणजे एका गरीब ब्राह्मणाची कन्या लक्ष्मी म्हणून मी ही भूमिका साकारली आहे. साधारणतः कशा स्वभावाची ती आहे? गरीब स्वभावाची आहे, एकदम खूप गरीब आहे. ती आपले नित्याचं कर्तव्य करत असते, कुठे पाणी आणायला जात असते, बाबांबरोबर मदत करत असते. आणि आता बाबांचा आशीर्वाद घेऊन ती पाणी आणायला गेली असते आणि पाणी आणून जात असताना एक असुर तिला वाटेत अडवतो. ही भूमिका आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. साधारणतः दशावतार कारकीर्द विचारात घ्यायला गेलो तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये काम करताय? मला आता साधारण 9 वर्ष या दशावतारात झाली, पण या वावळेश्वर कंपनीत मी साधारण 7 वर्ष आहे. त्याच्या अगोदर 2 वर्ष मी 2 वर्ष हेळेकर कंपनी, गौतमेश्वर कंपनी आणि आमची सुरुवात केली ती महापुरुष भराडी दशावतार. ती 1 वर्ष साधारण नवीनच. गाव कुठचं ते? वाडी वरवड गाव. वाडी वरवड. साधारणतः 7-8-9 वर्ष तुम्ही हे करतायत. स्त्री अभिनय कलाकार सोडून म्हणजे स्त्री अभिनय सोडून अन्य कोणकोणत्या भूमिका केल्या? नाही, कुठली एक स्त्री. पण एक खरी गोष्ट सांगायची गेली ना तर स्त्री भूमिका एवढी कठीण आहे, भरपूर कठीण आहे. पण त्यातल्या त्यात मी हँडिकॅप आहे, हा विषय कोणाला माहिती नाही आहे. आमचे विजय राजेंद्र कोंडोरकर या कंपनीचे राजपात्र, त्यांनी माझा एक व्हिडिओ बनवला होता, तो आम्ही यूट्यूबला टाकला आहे त्यांनी. पण व्हिडिओ आता अपंग काय तर माझ्या उजव्या हाताची बोटं नाही, ही मोठी 1 गोष्ट. आणि उजव्या हाताची बोटं घातल्याने मी डाव्या हाताने मेकअप करते.
मेकअप पूर्ण डाव्या हातीने, साडी वगैरे सगळं डाव्या हातीने. आणि असे असताना मी ही भूमिका साकारते. आणि स्टेजवर गेल्यानंतर ही बोटं न दाखवणं, कोणाला काही समजणं नाही समजणं, अशा तऱ्हेने आम्ही स्त्री भूमिका करतो. अजून कोणाला काहीही कळलं नाही आहे. आज तुम्ही मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि खरंच दशावतार कलाकार अष्टपैलू कलाकार संबोधला जातो. आणि ह्या ज्या काही बारकाव्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा समोरच्याला न कळता हे करण्याचं काम फक्त दशावतार कलाकारच करू शकतो. कारण असं म्हटलं जातं की दशावतार ज्यावेळी रंगमंचावर सादर करत असताना एखाद्या वेळी एखादा संवाद आठवला नाही तर समोरचा कलाकार त्यावेळी एक वाक्य बोलून ते दोघांना सामावून घेण्याची क्षमता ह्या यांच्यात म्हणजे चढ उतार कुठे देत नाही. हे दशावतार कलाकारातील जे खरं रक्त आहे ते आपल्या कलाकाराला जागवत असतं. आणि आज तुम्ही तुमचं जे अपंगत्व आहे ते काय म्हणतात ते आपल्या हातात नसतं, पण तरी पण सुद्धा ही दशावतार कला तुम्ही त्या ताकदीने साकारताय. आणि आज तुम्ही व्यक्त झालात, खरंच म्हणजे भाऊक आम्ही झालो, यात हे शंका नाही आहे. हे करत असताना साधारणतः मग असा प्रश्न होता, ह्या स्त्री अभिनय कलाकारातील तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती? मला पार्वती. ती तुम्हाला आवडते म्हणजे का, म्हणजे का, कारण काय? कारण मला पार्वती करायला सफेद साडी नेसायला, सफेद पोशाख करायला, शिवपार्वतीचं ते बसणं, बोलणं, वागणं, ती एकदा शांत स्वभावाची, एकदा रुद्र अवताराची, अशी तिची स्वभाव आहे. पार्वती अशी भूमिका आहे, कधी ती शांत आहे, कधी ती तापट आहे, मग तिच्यात सगळे अनेक गुण मिळतात, म्हणून मला ती खूप आवडते. दशावतार क्षेत्रातील स्त्री अभिनय कलाकार आहेत किंवा होऊन गेलेत, त्यातील गुरुस्थानी असणारे कलाकार? साधारणतः मला सोंग आवडायचं आणि ज्याला मी मनापासून असं गुरु मानलं ते गिरी गावकर. ज्यावेळी अमृतना दशावतारमध्ये ते कार्यरत होते आणि मी त्यावेळी नवीन होतो, तेव्हा त्यांची भूमिका बघली मी, संत कानोपात्रा, की ते तुमचे आवडी? त्यांना आवडते दशावतार आणि मनापासून आम्ही त्यांना गुरु मानतो. माझी सुरुवात झाली, मला सरांनी दाखवलं, आमचे रेडकर गुरुजी आहेत, त्यांनी आमची सुरुवात केली. पण ज्यावेळी मला बाहेर पडायचं होतं त्यावेळी त्यांच्याकडे मी अमृतना दशाला पहिल्यांदा गेलो होतो, तेव्हा मला मेकअप कसा करावायचा, साडी कशी नेसायची, सगळं कसं समजून त्यांनी सांगितलं. म्हणजे साधारणतः तुम्ही त्यापासून शिकत गेलात. आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही आलात, तुमची दशावतार कारकीर्द सांगण्याचा प्रयत्न केलात. तुम्हाला आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळातील कलाकार तथा मालक आपल्यासोबत आहेत मेघश्याम सर्वेकर माऊली. आणि आजचा नाट्यप्रयोग जो चालू आहे, यंदाचा नवीन संच आणि नवीन नाट्यप्रयोग आपल्याला बघायला मिळतो आहे. नाट्यप्रयोगाचं नाव आणि बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या नाट्यप्रयोगामध्ये त्यांची गणपती बाप्पांची भूमिका आहे. काय आहे नाट्यप्रयोगातील आजचा जो त्यांचा भूमिका साकारण्याचा प्रयत्न, आणि पण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील म्हणजे सुरुवातीला त्याचं नाव, नाट्यप्रयोगाचं नाव? नाट्यप्रयोगाचं आजचं नाव आहे, नवीनच नाट्यप्रयोग आहे, महाकाय गणेश. यातील गणपतीची भूमिका तुम्ही साकारताय. हो. साधारणतः ही गणपती जी भूमिका आहे ती साकारत असताना कशा रीतीने प्रसंग आहेत, काय सांगाल? म्हणजे हा गणेशयाग करतात, गणेशयाग केल्याच्या नंतर त्या भक्तांनी तो मंडप तसाच ठेवलेला असतो. तो मंडप तसाच ठेवल्यामुळे त्यांना तो मंडप वास्तविक त्याचं जसं आपलं फुलांचं आपण विसर्जन करतो किंवा आपण मूर्तीचं विसर्जन करतो आणि निर्माल्य टाकतो, त्याप्रमाणे तो मंडप पण विसर्जित केला पाहिजे होता, पण तो तसाच ठेवला. त्याच्यामुळे त्यांच्या भक्तांवर संकट आलं, तो तसाच मंडप ठेवल्यामुळे. हे त्याचं रेत्य आहे, गुड आहे. हे आजच्या भूमिकेपुरती झालं. गणपती बाप्पांची भूमिका साकारत असताना वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ साधारणतः स्थापना किती वर्ष झाली आहे? वावळेश्वर मंडळाची स्थापना जवळजवळ 2002-03 साली झाली. त्या अगोदर आमचं तेंडुलकर दशावतार होतं, अमरकला नाट्य मंडळ तेंडुली होतं, पण ते काय म्हणजे ते चाललं नाही. पण त्या नाटकात म्हणजे अमरकला किंवा आमचं तेंडुलकर म्हणून होतं, त्या नाट्यमंडळात मी पण होतो.
साधारणतः दशावतार क्षेत्रामध्ये कारकीर्द विचारात घ्यायला गेलं तर तुम्ही दशावतार क्षेत्रामध्ये तुम्ही किती वर्ष आहात? दशावतार क्षेत्रात मी अगदी 9वीपासून आहे. 9वीपासून मी दशावतार म्हणजे ह्या पारंपरिक कंपनीत पहिले स्त्रीपाठ दुर्मिळ होते. प्रथमच मी स्त्रीपाठची भूमिका करायचो. त्यावेळी हे बळी तेंडुलकर खानोलकर कंपनी चालवायची. त्या खानोलकर कंपनीमध्ये जायचो. विष्णू गावकर, आमचे हे खानोलीचे रंगा खानोलकर, असे वामन तेंडुलकर असे जुने नट होते. ते आम्हाला सांभाळून घेऊन ती स्त्री भूमिका आम्ही तोडकी मोडकी करायचो. त्यावेळी हे झालं तुमच्या त्या सुरुवातीच्या काळापासून. आजपर्यंत साधारणतः किती कंपन्यांमध्ये तुम्ही काम केलं आहे? आजपर्यंत म्हणजे कायम व्यवसाय असं केला नाही, पण मी कंपन्यामध्ये आरोलकरमध्ये केलं, खानोलकरमध्ये केलं. त्याच्यानंतर आमच्या दोडामार्गची दोडामार्गची एक कंपनी आहे, सिद्धिविनायक नाहीत, सिद्धेश्वर कंपनीत केलं. त्याच्यानंतर आमच्या इकडच्या सावरेश्वर कंपनीमध्ये 2 वर्षे पेटीवादन केलं. ती पेटी आवडल्यामुळे मला कुठे कुठे असं न्यायचे, म्हणजे कोण ज्यावेळी कोणाची रजा असायची पेटी मास्तरची, त्यावेळी पेटी मास्तर म्हणून मी जायचो. साधारणतः आजपर्यंतच्या दशावतार कारकिर्दीमध्ये कोणकोणत्या भूमिका तुम्ही साकारल्यात? आता दशावतार क्षेत्रामध्ये मी पहिल्यांदा स्त्रीपार्टच करायचो, किंवा नारद करायचो, किंवा युवराज करायचो. असे छोटे छोटे भूमिका करायचो. पण ही आता आमची कंपनी चालू झाल्याच्या नंतर जी भूमिका त्या जागेवर कोण नसेल, म्हणजे कमी तिथे आम्ही, अशी भूमिका आम्ही करतो. दशावतार कलाकार हा अष्टपैलू कलाकार संबोधला जातो. ते कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक कोणतीही भूमिका असो वेळेप्रमाणे करण्याची जो प्रयत्न आहे तो तुमच्याकडून दिसत होता. आजपर्यंत तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती? मला गणपतीची भूमिका आवडते, हनुमंताची भूमिका आवडते, अगदी आवडीने करतो मी. आणि त्याला रंगदेवता पण मला आहे. शंकराची भूमिका आवडते. त्याच्यानंतर ही देवींची अनेक देवी, निकुंबला देवी केली, त्याच्यानंतर भृंगश्री देवी केली, चामुंडा माता केली, महिषासुरमर्दिनी केली. अनेक देवींचे भाग आम्ही केले. त्या देवीची भूमिका माझीच असायची. साधारणतः हे झालं. आता एक मालक म्हणून तुम्हाला प्रश्न आहे, यंदाची जी नवीन संगीत साथ आहे, कोण कोण हार्मोनियमसाठी आहेत, पखवाज आणि तालरक्षकसाठी? हार्मोनियम वादकाचे आमचे संचालक आमचे शेजारी पराग प्रभू, पखवाजवर आहेत संजय मुसळे आणि महादेव चव्हाण, तालरक्षक झानवादक आहे. आणि हे जे सगळं आहे ते आजच्या नवीन नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून नवीन संचामध्ये आपल्याला बघायला मिळणार. यंदा ट्रिक्सीनचा वगैरे काय विचार आहे का? ट्रिक्सीनचं आमचं ते अयोध्याधीश चाललं आहे जोरदार. त्याच्यानंतर स्वामी समर्थही चाललं आहे, अजून फॉर्ममध्ये चाललं आहे. त्याच्यानंतर आता नवीन एक काढायचं आहे, त्याचं अजून काय नाव ठरवलेलं नाही, पण तयारी चाललेली आहे. म्हणजे रसिकांसाठी मेजवानी असणारी ट्रिक्सीनयुक्त नाट्यप्रयोगाची भविष्यात येण्याची शक्यता आहे. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या या माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचा जो नाट्यप्रयोग आहे आणि तुमची कारकीर्द आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलात. तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी आणि भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी तुम्ही मीनानाथ वारंग आमच्या वावळेश्वर कंपनीबद्दल आपुलकी दाखवून माझा सिंधुदुर्ग हा चॅनल घेऊन आलात, आमची सर्वांची मुलाखत घेतलात, त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार मानतो. खरं पाहायला गेलं तर तुम्ही आभार न म्हणता गणपती बाप्पांच्या भूमिकेत आहात. आशीर्वादच तुमचा आमच्या पाठीशी असणं गरजेचं आहे. गणपती बाप्पा मोरया. खूप खूप धन्यवाद. आजचा जो वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचा यंदाचा नवीन संच नवीन नाट्यप्रयोग चालू आहे, त्यातील हे दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत. त्यांची ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं? विनायक लक्ष्मण सर्वेकर. विनायक सर्वेकर आपल्यासोबत आहेत. याच कंपनीचे महत्त्वाचे हिस्सेदार म्हणायला हरकत नाहीत. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तुमच्या भूमिका कोणकोणत्या आहेत, काय साकारल्यात? राणीची भूमिका साकारली आहे. त्या अगोदर आज जत्रा आहे, त्याच्यामध्ये 8 दशावतारमध्ये सुद्धा तुम्ही भूमिका साकारलेल्या आहेत. त्यातील
त्यातील भटसंकासूर मीच केला होता. म्हणजे विनायक सर्वेकर आम्ही आजपर्यंत नाव ऐकून किंवा बरेच रसिक म्हणतात की कोणतीही भूमिका असो करायला पुढे असतात. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून. दशावतार कारकीर्द जर आपण विचारात घ्यायला गेले तर साधारणतः किती वर्ष तुम्ही या दशावतार क्षेत्रात काम करतो? कंपनी सुरू केल्यापासून नाही म्हटलं तरी 15-1 वर्ष तरी आहे. याच कंपनीमध्ये बाकी अन्य कोणत्या कंपनीत? या कंपनीमध्ये पहिल्यापासून आहेच, पण सांगायचं झालं तर म्हणजे कोणी बोलवलं तर म्हणजे काका गोसावी, आपले पित्रे दशावतार म्हणजे आपली मानगावची आहे ती, त्याच्यानंतर पारसेकर किंवा गेल्या वर्षी वालावलकरांकडे आम्ही गेलो होतो. असं बोलवल्यानंतर प्रत्येक म्हणजे बाहेरच्या कंपनींचा सुद्धा त्याच अनुभव आहे. हे दशावतार मध्ये काम करत असताना स्त्री अभिनय कलाकार आता तुम्ही आहात, मगाशी बोलला संकासूर भट म्हणजे आठ दशावतारमध्ये तुम्ही काम केलात. अन्य कोणकोणत्या भूमिकांमध्ये तुम्ही साकारण्याचा प्रयत्न केला? मारुती केला, त्याच्यानंतर कली केला, आपली हिडिंबा केली, म्हणजे केले कॉमेडी वगैरे सगळं करतो. म्हणजे दशावतार कलाकार हा अष्टपैलू कलाकार संबोधला जातो आणि ते कुठेतरी तुमच्यामध्ये आहे. कोणतीही भूमिका असो वेळेप्रमाणे तुम्ही करायला तत्पर असतात. साधारणतः ह्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत दशावतार क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना एक गुरु म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय? प्रथमतः म्हणजे कसं आहे, जेव्हा मी शिकलो ते म्हणजे प्रशांत खानोलकर आणि यशवंत काकांचे मुलगे म्हणजे मोठे मुलगे बापू तेंडुलकर, ते दोघेही आम्हाला शिकवायला यायचे, त्यांच्यामुळे आम्ही शिकत गेलो. त्याच्यानंतर प्रशांत मिस्त्री यांनीसुद्धा मला बरंचसं मार्गदर्शन केलं. स्त्री अभिनय कलाकारामध्ये प्रशांत मिस्त्री यांचं तुम्ही नाव घेतलं. त्यांची तुम्हाला कोणती भूमिका आवडली आणि त्या योग्य करून तुम्ही या स्त्री अभिनयाकडे अजून ताकदीने उभे राहिलात? त्याच्यामुळे म्हणजे पित्रे कंपनीजवळ असताना त्यांनी आईची भूमिका साकारली होती. म्हणजे बाळ राक्षस घेऊन जातो, त्याच्यानंतर ते रडतात, आक्रोश करतात, ते मला खूप आवडलं होतं. त्याच्यामुळे तिथून मी त्यांचं काही असलं तर मार्गदर्शन घ्यायचो. कॉमेडी भूमिकांसाठी कैंगण आपले बाळा कैंगण म्हणतात त्यांना, त्यांचं पण मार्गदर्शन कॉमेडी भूमिकेसाठी केव्हा तुम्ही घेतो. हे झालं तुमच्या मार्गदर्शनाच्या भूमिकेमध्ये. तुम्हाला आजपर्यंत आवडलेली तुमची भूमिका कोणती? राणीच. दिव्य चांबवी अवतारमध्ये मी राणी करायचो पहिल्यांदा. ती राणी म्हणजे कशी पहिल्यांदा राणी करायचो, त्याच्यानंतर वेडी भूमिका होती, ती मला खूप आवडायची. धन्यवाद. या ठिकाणी माझं सुंदर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि तुमच्या कारकिर्दीविषयी तुमच्या भूमिकेविषयी सांगण्याचा प्रयत्न केलात. अजून दशावतार क्षेत्रातील जे मार्गदर्शक म्हणून आहे किंवा या अगोदरचे झालेले कलाकार आहेत त्यातील कोणाची नावं घेण्यास आवडेल तुम्हाला, जे तुम्हाला आवडतं? विलास तेंडुलकर, कारण ते कधी काही चुकलं तरी सांगतात. त्याच्यानंतर पप्पू चव्हाण आहेत आमच्या गावातले, ते पण. तसं बघायला गेलं काही ठिकाणी मोरेश्वर सावंत पण आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभले, त्यामुळे त्यांचं पण आभार मानले. म्हणजे नवीन काहीतरी शिकण्याची उत्कंठा असते तुम्हाला आणि ते कुठेतरी असं यांच्या माध्यमातून घेण्याचा तुमचा प्रयत्न असतो. खरंच खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिका आणि नाट्य वाटचाल याविषयी तुम्ही आमच्याशी चर्चा केलात. भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
संसाराची कागदातून करून जाण्यासाठी एकच उपाय, तो म्हणजे हा भक्ती मार्ग आपण आणलेला